आज आपल्याला एका अशा युवकाची कहाणी ऐकायला मिळणार आहे जी खूपच प्रेरणादायक आहे। वसमत तालुक्यातील मुडी गावातील एक अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण माणिकराव करवंदे या युवकांनी आपल्या मेहनतीने, चिकाटीने आणि जिद्दीने आपल्या आयुष्यात मोठं यश मिळवलं आहे, संपादन केलं आहे। लक्ष्मण माणिकराव करवंदे ज्या कुटुंबात साधं जीवन जगलं जातं, त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत शेतीत काम करण्यासाठी मदत करत आपल्या शिक्षणासाठी कधीही न थांबता, न डगमगता परिश्रम घेतले, मेहनत घेतली। गावातील जिल्हा परिषद शाळेनंतर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या या युवकांनी आपल्या शालेय आयुष्य संपवून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुंबई पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आता उतरलेलं दिसत आहे। आज मुंबई पोलीस बनलेला लक्ष्मण आपल्या यशाने संपूर्ण मुडी गावातील नवयुवक तरुणांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे। आई वडील, मित्रमंडळी आणि गावकरी लक्ष्मणाने मिळवलेल्या यशाबद्दल गुलाल, पुष्पांची उधळण आणि डीजेच्या तालावर ठेका घेत गुलाल उधळून आनंद साजरा करताना या ठिकाणी दिसत आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व युवकांना लक्ष्मण माणिकराव करवंदे यांनी दिलेला मोलाचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। तो म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा, आपल्याला यश नक्कीच मिळेल। त्याच्या या यशामुळे, या विचारामुळे गावातील युवकांना एक नवीन दिशा मिळाली आहे। त्यामुळे ते आपले उद्दिष्ट साध्य करू शकतात। ज्या गावातील प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी लक्ष्मण हे एक प्रेरणास्रोत ठरला आहे। त्याच्या यशाने ते सिद्ध केले की जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठं यश मिळवता येतं, हे एक जिवंत उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळालं आहे। यश सुरेश अंभोरे व लक्ष्मण माणिकराव करवंदे या दोन युवकांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाची थाप होत दोघांना उज्ज्वल आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देखील देण्यात आल्या। पाहूयात ते काय म्हणाले। मी डॉक्टर कपिल करवंदे, रेल्वे हॉस्पिटल पूर्णा इथे मी जॉब करत असतो। वारंवार यांना मी मार्गदर्शन करत आलो आणि यांनी माझ्याकडून मार्गदर्शन घेत आलेत। नवोदयला मी पण होतो, माझा पुतण्या आणि पुतण्याचा मित्र दोघंसुद्धा नंतर पोलीस भरतीची परीक्षा देत असताना वारंवार आपल्याकडून, माझ्याकडूनच नाही, सर्व जे गुरुजन वर्ग आहेत त्यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेले आहे। आणि माझं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की यांचं मार्गदर्शन घ्या आणि यांनी जसं सांगितलं तसं मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या गावातील प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक वाड्यामध्ये आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये एक तरी पोलीस झाला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। आणि सर्वांना शुभेच्छा। माझं नाव लक्ष्मण माणिक करवंदे, राहणार मुडी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। माझं लहानपणापासून शिक्षण जिल्हा परिषद शाळेत आणि नंतर 7वी ते 10वी बेरजे शाळेत आणि 10वी ते 12वी नवोदय विद्यालय वसमत येथे झाली। नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा संकल्प केला आणि नंतर त्यामध्ये पोलीस भरतीची ब्रांच निवडली आणि मी या पातळीवर येऊन माझे वडील शेती करतात आणि माझे गुरुजन वर्ग, आई वडील आणि तुम्हा सर्वांचा नवीन हे असेल संदेश असेल, हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा, एवढंच म्हणाल बस। माझं नाव यश सुरेश अंभोरे, मी वसमत राहणार। मी इथंच तयारी केली आपल्या ग्राउंडवरती। मी मुलांना एवढं सांगतो की हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क करा आणि एवढं सांगणं की एक मित्र पाहिजे, त्याशिवाय काय होऊ शकत नाही। एक मित्र हवा आहे बरं का, मित्राशिवाय काय नाही, बस एवढंच सांगणार।